ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोवना मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज आपण ते परमेश्वर ह्या विषयावरती चिंतन करीत आलेलो आहोत. त्या अंगाने काही प्रश्न आलेले आहेत. आता जीवनवृत्तीत ज्या काही नवीन मंडळी येतात त्यांच्यासाठी हा विषय जरा आणखी वेगळा वाटत असल्यामुळे हे प्रश्न आहेत. आपण त्याची पण उत्तरं देणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे आपलाही अशीच काही त्यावेळेला भावना होत्या की परमेश्वर ह्या संबंधी होत्या. म्हणजे काही लोक अजूनही आहेत, नाही असं नाही. तो प्रश्न त्या पद्धतीने अजूनही वाचेल तर तुमच्या बऱ्याच लोकांच्या लक्षात की आपल्याला ते तसं वाटत होतं, पण जे अनेक वर्ष आहेत त्यांना थोडंसं माहिती आहे, म्हणून मुद्दामून सगळ्यांची उजळणी पण होईल या प्रश्नाच्या अंगाने. पुन्हा हा प्रश्न हे 4 प्रश्न आहेत ते आपण आता पाहूया. पहिला प्रश्न असा आहे, परमेश्वर स्वप्नात दृष्टांत देतो असं कधी कधी काही लोकांकडनं अनुभव ऐकायला मिळतो. हे खरंच घडतं का? इथे महत्त्वाचा बोध एक लक्षात ठेवायचा की दृष्टांत म्हणजे काय. आपल्याला स्वप्न जी पडतात, स्वप्न कशामुळे पडतात? आपल्याच अंतर्मनामुळे. लक्षात ठेवा, आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला स्वप्न पडतात, नेहमीच पडत असतात. आता ही स्वप्न सुद्धा दृष्टांतच असतं तसं बघायला गेलं, पण त्याला काही अर्थ नसतो. त्याचा अर्थ लावायच्या मागे लागायचं नाही, नाही तर आपलं डोकं फिरतं. पण कधी कधी स्वप्न काय पडतं ते सांगू शकत नाही. तरी सुद्धा दृष्टांत म्हटल्यानंतर काही संतांना दृष्टांत झालेले आहेत असं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. काही अगदी आपल्या महाराजांना पण दृष्टांत झाला की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला महाराज कॉटनगीतला ज्यावेळेला मारुतीच्या देवळात प्रवचन करत होते त्यावेळेला त्यांना दृष्टांत झाला. असं त्यांचं एक आलं होतं वाचनामध्ये की त्यांना त्या मारुती त्यांच्या म्हणजे त्यांना तिथून निघायचं होतं. त्यांनी काही दिवस प्रवचन केलं, ते निघण्या ठिकाणी करायचे. तर त्यांना तो मारुती डोक्यावर नारळ घेऊन नाचतोय त्यांच्या समोर असा दृष्टांत झाला होता. पण त्यावेळेला काही पत्रकारांनी ते विचारलं सुद्धा की हे खरं काय होतं. तर ते काय म्हणाले, तो माझा अनुभव आहे, खरं की खोटं ते तुम्ही समजून घ्या. कळलं? म्हणजे दृष्टांत ह्याचा दुसरा अर्थ असा असतो की ज्यावेळेला आपलं मन अंतर्मन अत्यंत शुद्ध होतं त्या अंतर्मनाकडून अनेक गोष्टी काही सूचक अशा मिळतात. अर्थात त्यासाठी अंतर्मन शुद्ध असलं पाहिजे, नाहीतर त्याला दृष्टांत म्हणायचं, त्याला स्वप्न म्हणायचं. ज्याचं अंतर्मन शुद्ध झालं आणि त्याला पुढे आपण जे काही कार्य करतो त्या अंगाने काही सूचना मिळतात, तर काही असा मार्ग कळतो, तर काही गोष्टी अशा लक्षात येतात. पाहायला गेलं तर ते स्वप्नच असतं. पण जेव्हा शुद्ध अंतर्मनाच्या ठिकाणी या ज्या सूचना असतात त्या आपल्या पुढील मार्गासाठी सूचक असतात. त्यामुळे त्यांनी तिथेच ते प्रवचन सुरू केलं आणि तिथूनच जीवनविद्येचं हे कार्य सुरू झालं. मग आपला अध्यक्ष हनुमान आहे असं पाई महाराज म्हणायचे त्यावेळेला की नाम संप्रदाय मंडळाचा अध्यक्ष कोण? हनुमान. आता लोक हनुमानाला विसरले. अध्यक्ष कोणाकोणाला करत बसले तरी वेगळी गोष्ट असो. म्हणून दृष्टांतामध्ये अडकून नाही. पहिलं लक्षात स्वप्नच असतं, एवढंच फरक लक्षात ठेवायचं. दुसरा प्रश्न असा आहे, बरेच लोक देवाला नवस करतात, नाही तर नवस पेटण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतात. खरंच असा देव नवसाला पावतो की अंधश्रद्धा आहे? तरी सुद्धा लोक नवस करतच राहतात. मनुष्याला नेहमी आपल्या जीवनामध्ये संकट काळामध्ये आधाराची आवश्यकता वाटते. आणि आधाराची आवश्यकता वाटताना बऱ्याच वेळा त्यांना
परंपरेने आपल्याला जिथे श्रद्धा आहे परमेश्वराच्या अंगाने, म्हणजे कोणी हनुमंताचं म्हणा, कोणी रामावरची श्रद्धा असते, कृष्णावर असते, लक्ष्मी मातेवर श्रद्धा, म्हणजे देवदेवतांवर श्रद्धा ठेवली जाते. किंबहुना आपल्या बऱ्याच गावच्या लोकांना आपल्या गावच्या देवीवर श्रद्धा असते. लग्न करायचं तर विचारायला कुठे जातात, ते देवळाकडे कौल लावतात ना, की लग्न करू की नको करू, असं बऱ्याच वेळेला ती श्रद्धा असते. तर इथे माणूस हा भावनाशील असल्यामुळे त्याला सतत आधाराची आवश्यकता असते आणि त्या आधाराच्या आवश्यकतेतून तो देवाचा आधार धारण करायचा प्रयत्न करतो. देवाला आपला आधार म्हणून देवाला धरायचा प्रयत्न करतो. त्याला देव कळत नाही, पण परंपरेने तो त्याला देव समजतोय, परमेश्वर समजतोय, त्या अंगाने तो ते धरण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे त्याला कधी मार्ग किंवा काही गोष्टी हव्या आहेत, त्या गोष्टी हव्या त्यासाठी तो नवस करतो. नवस करतो म्हणजे आपली इच्छा प्रगट करतो. जसं लहान मुल वडिलांकडे इच्छा करतो, मला आज कॅडबरी चॉकलेट पाहिजे, हा नवस झाला लहान मुलांचा. आता आई आणि बाबा प्रसन्न होईल की नाही होईल हे त्या मुलाच्या कसं मागतो त्याच्यावर आहे. रडत रडत मागितलं तर 100% मिळतं, हळूहळू हसत हसत मागितलं पटकन मिळेल याची गॅरंटी नाही. तसंच नवस करताना आपण अशा पद्धतीने मागतो. मग हा काही लोकांना नवसाला तो पावतो असं म्हणतात, म्हणजे असं पण नाही नवस मागितलं की ते मिळतं. तर तिथे महत्वाचं शास्त्र आहे अंतर्मनाचं. जी गोष्ट आपण अत्यंत श्रद्धेने पुन्हा पुन्हा मागतो ते अंतर्मन रिॲक्ट होतं आपलंच श्रद्धेतून, आणि हे अंतर्मन तो नवस किंवा ती इच्छा किंवा ते मागणं पूर्ण करण्यासाठी आकाश पातळ एक करतं आणि त्या आकाराला आणतं. म्हणून मागायचं काय हे पहिलं कळलं पाहिजे, मागायचं कसं हे कळलं पाहिजे, आणि मागायचं किती हेही कळलं पाहिजे. इथे माणसाला मागण्याचा ह्या मागच्या गोष्टी जर कळल्या नाहीत तर त्या अंतर्मनावर ते एवढा प्रेशर करतात आणि त्याच्यातून त्यांना मिळेलच की न मिळेल याची गॅरंटी देता येत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट अंतर्मनाकडे मिळू शकते हे सत्य आहे, पण ते कसं मागायचं हे बऱ्याच लोकांना कळत नाही आणि त्यामुळे वाटेल तसं काहीतरी मागत बसतात, वाटेल तशा इच्छा करतात. म्हणून हे जे मागणं आहे हे मागणं मागताना माणसाकडे शहाणपण हवं. आता मी उदाहरण दिलं की लक्षात येईल. एक व्यक्ती समजा झोपडीमध्ये राहतोय आणि त्याला मर्सिडीज गाडी हवी, माग झोपडीमध्ये राहतो, आजूबाजूला सगळ्या झोपड्या त्याच्यामध्ये एका ठिकाणी तो राहतो. त्याने मर्सिडीज गाडीचा फोटो लावला, रोज मला मर्सिडीज गाडी पाहिजे, मर्सिडीज गाडी पाहिजे हा विचार करायला लागला. आता ह्याने जर मर्सिडीज गाडी मागतोय आणि खरोखर जर मर्सिडीज गाडी मिळाली तर ठेवणार कुठे? कारण राहायला जागा ह्याची एवढीशी झोपडी, त्या झोपडीमध्ये बाजूला सगळ्या झोपड्या, मग मागायचं कसं? मग हे काय मागायचं त्याने? आता मिळेल का नाही मिळेल ती पुढची गोष्ट, पण समजा मिळाली आणि नंतर या पेट्रोल खर्च कोण करायचा? कारण मर्सिडीज गाडी काय 1 लिटरमध्ये धावत नाही. म्हणजे त्या परत मर्सिडीजचं मेंटेनन्स कसं सांभाळायचं, म्हणजे हा सगळा कसलाच विचार माणूस करत नाही आणि मागतो. आणि एकदा खरोखर मिळालं की डोक्यात ताप होतो, कारण कुठे मागितलं आपण. कळलं मी काय म्हणते? म्हणून मागायचं काय आपल्या परिस्थितीनुसार मागायचं कसं किती हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. आणि त्यासाठी परत जसं मागणं म्हणजे नवस करणं, त्या नवस करताना म्हणजे इथे एक पहिली इच्छा अत्यंत मनापासून असली पाहिजे. दुसरं तिथे प्रत्यक्ष प्रयत्न केले पाहिजे. तिसरं श्रद्धापूर्वक प्रार्थना म्हणत राहिली. जितकी श्रद्धेने आपण म्हणायला लागू, म्हणजे कोणत्याही देवदेवतेच्या अंगाने श्रद्धा, म्हणजे त्यांना माहित नाही देव कोण आहे. समजा मारुतीचं समोर देऊळ आहे तर मारुतीच्या देवळाकडे रोज जाऊन तो श्रद्धेने तो जर नवस करत असेल, मागत असेल आणि त्याला अत्यंत श्रद्धा असेल तर अंतर्मन ते मागणं पूर्ण करते. असा हा अंतर्मनाचा नियम आहे. म्हणून इथे नेहमी हेच लक्षात, म्हणून तिथे शंकर म्हणतो तथास्ते प्रकरण जे आहे अमृत मंत्र त्याचं तेच सांगणे. शंकर म्हणजे ते अंतर्मन प्रत्येक आपल्या गोष्टीला तथास्तु म्हणत असतो. म्हणून चुकूनही नकारात्मक विचार करू नका. बरेच लोक म्हणत आपल्याला हा आजार होणार नाही ना, उगीच हवं काहीतरीच कारणच नसताना.
अंतर्मन कधी ऐकेल ते सांगू शकत नाही. अंतर्मनाला नेहमीच सांगितलं म्हणजे असं नाही. अंतर्मन असं चित्र आणि विचित्र आहे. कधी नको नको त्या गोष्टी पटकन ऐकतं. तुम्हाला देवाचा साक्षात्कार होईल अजिबात ऐकत नाही. कारण मागायचं कसं ते कळलं पाहिजे. म्हणून हे अंतर्मन म्हणजे प्रचंड, ज्याला आपण ईश्वरी शक्ती म्हणतो. प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे किंवा प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती म्हणजे खरं मुळात हे अंतर्मन ईश्वरी शक्ती आहे. आणि ही जी अंतर्मन ईश्वरी शक्ती आहे, ही ईश्वरी शक्ती आज जीवरूपात आहे, जीवभावात आहे. त्यामुळे मागताना जपून मागता आलं पाहिजे. पण तरी जरी जीवभावात असली तरी तिच्याकडे प्रचंड शक्ती आहे. आणि म्हणून हा अंतर्मनाशी कसा संबंध ठेवायचा हे व्यवस्थित कळलं तर माणूस आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून तिसरा प्रश्न असा आहे, प्रत्येक माणसात आपण ईश्वर पाहायचा किंवा ईश्वर पाहतो. पण कधी कधी काही माणसं आपल्याला खूप त्रास देतात. तेव्हा त्यांना कसं ईश्वर रूप म्हणायचं हा थोडा गोंधळ होतो. तुम्ही बंगालमध्ये गेलेला आहात, काली माता बघितलेली आहे, करून बसलेली आहे, हातात मुंडकाय खाली, तरी नमस्कार करताना असं म्हणत नवरे शंकर म्हणजे तिचा नवरा त्याला पायाखाली दाबलाय, समजलं. असं कळलं आणि एका हातामध्ये रक्त पडतं, त्या राक्षसाला मारताना ते रक्त पिते ती म्हणते जी बोलते. असा देव असू शकतो असा कधी प्रश्न पडायला पडतो. बंगालमधले लोक तर त्या देवीचं श्रद्धापूर्वक नेहमी म्हणजे तिकडे तेवढं भरपूर आहे. मग जर एखाद्या अशा देवीला तुम्ही जर नमस्कार करू शकता, तुम्ही जर बंगालमध्ये गेलात तर तुम्ही नमस्कार करणार की नाही करणार? करायलाच पाहिजे. तर आजूबाजूच्या लोकांनी बोलले तुम्ही नमस्कार करत नाही, तुमचा ते शंकराच्या जवळ हात ठेवून देतील तुम्हाला, कळलं. इथे महत्वाचा बोध एक लक्षात ठेवायचा की ईश्वरी प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्ती आहेच, पण तिथे जी आहे ती जीवरूपात आहे. दोन गोष्टी आहेत. सगळेच ईश्वर आहेत, आपण सगळेच ईश्वर आहोत खरं सांगत. पण आज आपण जीवरूपात आहोत. जीवरूपात असल्यामुळे तिथे त्या ईश्वरत्वाचं प्रगटीकरण नाही. लक्षात ठेवा, एक एक गोष्ट जर समज लक्षात ठेवा. आणि ती प्रगटीकरण नसल्यामुळे एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते. आता उगीच देते का? आपलं पण काहीतरी चुकत असलं पाहिजे हे आपण लक्षात घेतो. आपली ऍक्शन आणि त्याची रिॲक्शन असते. आपली ऍक्शन बदला, रिॲक्शन बदलायला लागेल. हे व्यवस्थित लक्षात. एखादा माणूस त्रास देत असेल तर काय केलं पाहिजे? आपण त्याचा नेहमी कुठेतरी त्याच्यावर तक्रार करतो, त्याच्यावर वाईट विचार करतो, त्याच्यावर निर्णय गोष्टी सगळ्यांना सांगत सुटतो, हा माणूस असाच आहे असाच आहे. ही आपली ऍक्शन असते. आणि आपली त्याच्याकडे अप्रोच करण्याची जी पद्धत आहे, म्हणजे त्याच्याशी बोलतो कसे, वागतो कसे, ती सगळी आपली चुकीची असते. त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे त्रास तो द्यायला तो आपणच कारणीभूत ठरतो. म्हणून आपलं वागणं कसं असलं पाहिजे की ईश्वरी शक्ती आहे, जरी जीवरूपात असली त्याचं भलं होते. तो आपला त्रास होतो त्याचा वाईट भाव असं नाही म्हणायचं कधी. बरेच लोक काय करतात, कोण तो त्रास देतो ना, ती पणमती आहे, तो असाच आहे, तो तसाच आहे, तो काळतोंडे आहे, असे म्हणणारे लोक खूप आहेत. मी एका ऑफिसमध्ये जातो त्यावेळेला एक ऑफिसर माझे मित्र आहेत, त्यांचा बॉस आहे, ते बॉस जरा कडक आहे. तर मी म्हटलं अरे काम काय डोक्याला ताप करून ठेवले या माणसाने आल्यापासून, तो असाच आहे तर असं बोलू नका म्हटलं. त्याचं भलं होते म्हणत. कसले तुम्ही भलं होते म्हणता? अरे आम्हाला त्रास होतो, तुम्हाला कोणी त्रास होते? ही जी त्याची ऍक्शन आहे तिकडून परत तशीच रिॲक्शन व्हायला लागते. हे शास्त्र कळत नाही. आपण मनात सुद्धा एखाद्या माणसाबद्दल आपण म्हणतो, आपण त्याच्याबद्दल काय वाईट बोलतो, पण मनामध्ये आपल्या त्याच्याबद्दल तो माणूस समोर नकोच अशी जी भावना असते ना, तोही द्वेष असतो. आपण करत नाही द्वेष असं म्हणतो आपण, पण आपण जो द्वेष करतो, नकोच म्हणतो तोही द्वेषच असतो. आणि त्याची रिॲक्शन आपल्याला मिळत असते. एखादी व्यक्ती समोर ती रिॲक्शन करत नसेल पण आपल्याला दुसरीकडनं रिॲक्शन, म्हणजे ह्या प्रत्येक ऍक्शनला आपल्याकडनं रिॲक्शन कुठून मिळते. आणि म्हणून कोणतरी त्रास देतोय याचा अर्थ आपली ऍक्शन कुठेतरी चुकते आहे. आणि ही ऍक्शन चांगली करण्यासाठी त्याचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हा विचार पुन्हा 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 करता आला पाहिजे. म्हणून हे सगळं जीवन आपलं जे चाललेलं आहे हे वैश्विक जीवन, ही ऍक्शन आणि रिॲक्शन आहे. एकमेकाबद्दल आपले चांगले संबंध आहेत, ती ऍक्शन रिॲक्शन आहे. अगदी चांगले मित्र असताना काही दिवसांनी शत्रू होतात. कुठेतरी एकाचं वागणं चुकलं की
लगेच त्याच्या विरुद्ध बोलायला लागतो आणि दुसरं दोघं एकमेकाच्या विरुद्ध बोलायला लागलं की त्यांचं मित्रत्व गेलं की शत्रुत्व जागं होतं आणि शत्रू असलेले कधी मित्रही होतात. अशी काहीतरी घटना घडते की त्याला वाटायला आपण उगीच शत्रुत्व करतोय, तिथे दोघं मिळतात. म्हणजे इथे ऍक्शन जी आहे आपले जे विचार आहेत प्रत्येकाबद्दलचे, ते प्रत्येकाबद्दलचे विचारच आपल्याला प्रतिक्रिया देत असतात. म्हणून समोरचा माणूस त्रास देतो हे खरं नाही, आपण त्याला त्रास देण्यासाठी उद्युक्त करतो हे खरं. म्हणून त्याला दोष देऊ नका. आपल्या विचारसरणीला कडे पहा, काय चुकतं आपलं, त्याच्याबरोबर कसं जुळवून घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो आणि त्या स्वभावाप्रमाणे प्रत्येक जण वेगळा वेगळा वागतोच. त्या स्वभावाशी तुम्ही जर मिळतं जुळतं घ्यायला लागलात की सगळं काही चांगलं असतं. तुम्हाला त्यावर तडजोड करावी लागते, कधी सांभाळून घ्यावं लागतं, कधी गपचूप बसावं लागतं. असं जेव्हा त्या व्यक्तीशी, कोणत्याही व्यक्तीशी, प्रत्येक व्यक्तीकडे तुमचा जेव्हा संबंध येतो, काही व्यक्ती अग्रेसिव्ह असतात, पटकन काही बोलतात. अशा व्यक्तीपासून आपण कसं बोलायचं, त्याला बोलायला लावायचं नाही, असं बोलायचं. आपण कुठं असं बोलला, हा असा बोल म्हणजे तूच त्याला टाचणी दिली की तो तसा बोलतो. म्हणून जीवन जगणं ही कला जी म्हटली जाते ना, ती इथे आहे. इथे परमेश्वराचा संबंध नाहीये, तो सगळा संबंध तो हे आपल्या विचार, उच्चारण, आचार, आपल्या कर्माचा संबंध येतो. आपण प्रत्येकाकडे पाहताना कसे पाहतो यावर आपल्याला समोरून रिॲक्शन मिळत असते. म्हणून सुरुवातीला आपण सर्वत्र ईश्वरी शक्तीच नांदते. हा जर भाव आपण प्रत्येकाकडे पाहत धरला तर तुम्हाला ती रिॲक्शन चांगली मिळायला लागेल. सुरुवातीला कदाचित चुकीची वाटेल, पण हळूहळू तुम्हाला कळायला लागेल की लोक आपल्याशी चांगले वागतायत. आणि म्हणून कोण आपल्याला त्रास देण्यापेक्षा आपल्याला असं वागता आलं पाहिजे की समोरून आपल्याला त्रास होताच कामा नये. दुसरी गोष्ट, कोणतरी मोठ्याने बोललं तरी लोकांना त्रास होतो की नाही. आता एकदा आपले नामधारक होते कुडपकर म्हणून, महाराजांचे जे रेकॉर्डिंग करायचे ते खूप जुना नामधारक, जुन्या लोकांना माहिती. तर महाराजांनी प्रार्थना सांगितली होती आणि हे पण मोठमोठ्याने प्रार्थना म्हणायचे. एकदा ते बसमध्ये बसले होते आणि बाजूला एका बाजूला मोठ्याने प्रार्थना म्हणायला, तो बाजूला उठला आणि दुसरीकडे जाऊन बसला. अशा मी प्रार्थना म्हणतो आणि हा माणूस उठला कसा? त्यांनी मला सांगितलं, हो प्रार्थना म्हणतो माणसं लोक उठून जातात. म्हटलं बरोबर आहे, त्यांनी प्रार्थना नाही ऐकली, तुमचा आवाज ऐकला की त्याच्या कानात आवाज एवढा मोठा, काही काही लोकांचा मोठा आवाज असतो की त्याला बिचारा सहन नाही झाला, तो उठला आणि बाजूला गेला, ओरडला नाही तुम्हाला, ते नशीब. म्हणजे ऍक्शन, आपली ऍक्शन. तुम्ही प्रार्थना म्हणता पण प्रार्थना तुम्ही तोंडातून पोटपुटा ना, समोरच्याला आवडेल ना आवडेल त्याच्यावर बघा. हा तुम्ही एकत्र सगळे 4-5 जण ते मोठ्याने म्हणा प्रार्थना, काही हरकत नाही. पण जिथे तुम्ही नवीन जागे जाता कुठे, तर सगळ्यांना ती प्रार्थनेचा अर्थ समजेपर्यंत काही कळत नाही. हा जर मनापासून त्यांनी ऐकली तर त्यांना खरोखर आवडते प्रार्थना. प्रार्थना कोणालाही आवडते. पण आपण म्हणताना जर ते भसाड्या आवाजात म्हणत बसू जोरात जाऊन, बघा तुम्ही कुठे जा, लोक म्हणतात तू बसतोस का, तुझी प्रार्थना गपचूप, तू शांत बसला तर प्रार्थना होईल तुझी, कारण त्रास नाही होणार आपल्याला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला आपण कसं वागता आलं पाहिजे आणि वागताना आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये. मोठ्या आवाजाने बोललेल्या लोकांना त्रास होतो, काही लोकांना हसल्याने पण त्रास होतो, माहिती आहे. अशाला हसतो बघून म्हणून म्हणणारे पण लोक आहे. आता तिथे मात्र प्रॉब्लेम, हसू नये का नाही हसावं, त्याला त्रास व्हायचा होऊ दे, तुम्ही मात्र शांतपणे हसता आलं पाहिजे. म्हणून ही गोष्ट सतत लक्षात ठेवायची की सगळीकडे ईश्वरी शक्ती आहेच, हे शास्त्र सांगतो आपण, हा सिद्धांत आहे. सर्व खल्विदम ब्रह्म म्हणजे काय, सर्वत्र हे ब्रह्म म्हणजेच ईश्वरत्व सगळीकडेच आहे. ते मुळात असलेलं निर्गुण किंवा सगुण निराकार स्वरूपच सर्व रूपारूपाने आकाराला आलेला आहे. हा महत्वाचा बोध लक्षात ठेवा. मग तिथे ज्यावेळेला आपण पाहण्याची आपली दृष्टी असते, सासू सून, डॉक्टर पेशंट, सगळे ते आपण त्या संबंधात बघण्याची आपली दृष्टी बदलते. कारण ही दृष्टी बदलल्यामुळे आपलं वागणंच तसं होतं. सासूचं सुनेकडे बघण्याचं परंपरेने अंतर्मन इतकं घुसलेलं आहे. सासू सून म्हणजे विळा आणि काय म्हणतात कसली भोपळा, विळा आणि भोपळ्याची गाठ. पण जर तुम्ही माईंकडे गेला असता, माई सासू वाटलीच नाही कधी, माई आईच राहील. आता त्या व्यक्तीवर अवलंबून आहे, लक्षात घ्या.
माई म्हणजे सद्गुरूंच्या माई, लक्षात ठेवा की इथे सासू सून हा नातं राहिलंच नव्हतं. बघायला नंतर माई विचार गपचूप बसायची आणि सूनच मस्तपैकी मोठ्याने बोलायचे, सांगायचे असं करू नका, ते तसं करा, आणि ते आपण ऐकायचे. आता ते चांगलंच बोलणं होतं, म्हणजे असं काही ओरडणं वगैरे काहीच नव्हतं. दोघींचं नातं इतकं होतं मुलीचं आईचं, त्या पद्धतीने दोघांचं वागणं चालू असायचं. म्हणून ही सगळी नाती जी आपण डोक्यात भरलेली असतात त्याच्यातून पण आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वागत असतो. म्हणून प्रत्येक वेळेला सर्वत्र ईश्वरी शक्तीच नांदते, आणि ही ईश्वरी शक्ती नांदते हे स्मरण आपल्याला सतत असेल तर आपली ॲक्शन तशी होते, विचार करण्याची पद्धत तशी होते. समोर कसाही माणूस असला तरी मनातून त्याचं भलं व्हावं, भलं व्हावं, भलं व्हावं हाच विचार जर आपल्याकडे असेल तर आपल्याला निरनिराळ्या चांगल्या रिॲक्शन आपल्याला प्राप्त होतात. म्हणून पुढचा प्रश्न असा आहे, देव विविध आकार घेतो असं म्हणतात, तर मग हे जे काही अवतार आहे ते खरंच आहेत का ते सुद्धा मानवी कल्पना आहे? तिथे जीवनविद्या सांगते अवतार म्हणजे काय, अवतीर्ण अवतीर्ण होणं म्हणजे प्रगट होणं. जे परमेश्वरी जे शक्तीची सगुण निराकार आहे की ज्याला कसलाही आकार नाही, परमेश्वराला आकार नाही. परत लक्षात, परमेश्वर म्हणजे आकारहीन. अशी ही जी शक्ती आहे त्या शक्तीतूनच सगळं विश्व निर्माण झालं. म्हणजे सगळं विश्वाच्या रूपाने तो परमेश्वर अवतीर्ण झाला. अवतीर्ण झाला म्हणजे तो अवतारला, प्रगट झाला. मग अवतार म्हणजे काय, आपण सगळे त्या परमेश्वराचे अवतार आहोत. प्रत्येक माणूस, कारण प्रत्येक पशु पक्षी कीटक जे जे निर्माण झालेलं आहे ते त्या परमेश्वरी शक्तीचे अवतार आहेत. आपल्या पुराणामध्ये जे अवतार किंवा परंपरेने आपण म्हणतो, काही म्हणा आपण कृष्ण हा विष्णूचा अवतार किंवा हनुमंताचा अवतार भीम असं म्हणलं, भीम म्हणजे हनुमंताचा अवतार, हे जे म्हटलं जातं असं जे लोक समजतात तसं खरं नाही. कारण त्याचे गुण चांगले म्हणून त्या गुणाप्रमाणे आपण भीम पण हनुमंताचा काय बलिदान होता म्हणून तो हनुमंताचा अवतार, किंवा राम आणि कृष्ण हे विष्णूचा अवतार, हे जे सांगितलं जातं हे पुराणामधून, त्या पुराणांमधून गेल्यामुळे आपल्या डोक्यात हे अवतार थिअरी बसली. त्याच्यामुळे काही पंत म्हणजे त्यांचे कोण मुख्य असतील तो कधी विष्णूचा अवतार होतो, कधी साईबाबांचा अवतार होतो, कधी आणखी कोण रामाचा अवतार होतो, असं सांगण्यात लोक वेड्यासारखे त्यांच्या मागे धावत असतात. तिथे ते कळत नाही की अवतार म्हणजे नेमकं काय. तिथे कोणी देव, सगळीच रूपच त्याचा अवतार असल्यामुळे एखाद्याकडे काही चांगले गुण असतील किंवा एखाद्या चांगल्या गोष्टी त्याच्याकडनं मार्गदर्शन चांगलं मिळायचे, त्याला सन्मान करणं चांगलीच गोष्ट आहे. पण अवतार म्हणून अंधश्रद्धेतून जेव्हा माणसं पाहायला लागतात तेव्हा आपलं सगळं गणित चुकायला लागतं जीवनाचं. म्हणून अवताराच्या मागे लागायचं नाही. म्हणून महाराज नेहमी प्रश्न विचारते, ह्या भारतामध्ये एवढे अवतार झाले, किती देवाचे अवतार झाले, मग ह्या देशाचा अवतार असा कसा? म्हणजे त्यांनी स्पष्ट विचारलं की जर अवतार झाला ह्या देशाचा अवतार कसा चांगला झाला पाहिजे, पण त्या अवतार कसा ह्याच्यात आपल्या अवतारी थेअरी समजून घ्यायला पाहिजे. परमेश्वर स्वप्न हे झालं ना, हा म्हणजे एवढं हे सगळे प्रश्न, ही 4 प्रश्नाची उत्तर होती ती आपल्याला व्यवस्थित समजून घेण्यासाठी की इथे अंधश्रद्धा कसलीच नको. आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय पहिलं कळलं पाहिजे. कल्पनेतून, विशिष्ट भावनेतून जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या काल्पनिक देवावर श्रद्धा ठेवतो आणि त्या श्रद्धेतून आपण आपल्याच भावनेतून काहीतरी देवपूजा करत असतो, कर्मकांड करत असतो, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. आता उदाहरण देतो, मी सांगतो. शंकराला बेल आवडतात. मग शंकराला बेल आवडतं म्हणजे नेमकं काय करतात शंकर, त्याला वाटतं बेल आवडतं म्हणजे बेलाची झाडं तोडून तोडून, पानं तोडून तोडून तो शंकराला वाहिला की शंकर प्रसन्न. असं शंकर प्रसन्न व्हायला तिथे शंकरच नाही येत असं. पण इथे कर्मकांड करतात. ती महापूजा, महाशिवरात्रीची पूजा, उपास केला पाहिजे, रथवैकल्य केली पाहिजे,
हे सगळं जे सांगितलं जातं आणि त्याच्यातून आपल्या हातात काय मिळतं. एखादा म्हणणं 1000 आपण महाशिवरात्रीला करतो ना, 1000 बेल आणावे लागतात, विकत आणतो पण तोडून आणायला मिळत नाही म्हणून. आणि मग रोज एक एक बेल, दिवसभरात तो 2 तास तो तिथे एक एक बेल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय करत बसतो. त्यावेळेला उपास आणि त्याग करताना मनाला समाधान वाटेल, शांत वाटतं, चांगली वाईट गोष्ट नाहीये तसं बघायला, म्हणजे वाईट काही होत नाही. पण तुला कामाला जायचंय, तुझ्याकडे काही गोष्टी आहेत, ते सगळं सोडून जर तू ते करत बसलास तर कामावरची जर काही कामामध्ये जर खोळंबा झाला किंवा काही वाईट घडलं तर जबाबदार कोण असतोस, तू असतो. तिथे शंख तुला वाचवायला येत नाही. म्हणजे इथे कर्मकांडातून तुम्ही काहीतरी करत बसाल आणि आपलं कर्तव्य जे आहे जीवनाचं ते जर विसरलो तर ते खरं कर्मकांड म्हणजे हा सगळा जो असतो तो अंधश्रद्धा असतो. अंधश्रद्धेतून माणसं म्हणजे बऱ्याच वेळेला कोणाच्या अंगात येतं, ही अंधश्रद्धा आहे. पण घुमतो, पण बरेच लोक घुमताना प्रचंड शक्ती असते, त्याला धरता पण येत नाही. तर ते धरता काय येत नाही, ते अंतर्मन त्यावेळेला ऍक्टिव्ह झालेलं असतं. ते अंतर्मन कोणाला ऐकत नाही, तो त्या तंद्रीत मध्ये असतो आणि त्यामुळे ते तसं होतं. काही लोकांच्याकडे ते अंतर्मनाचं मध्ये बिघाड झाला तर त्याच्यातून अंगात येणं म्हणा, त्या नवसाला पावणं म्हणा, अशी महाराजांची प्रवचन त्याच्यात खूप झालेली आहे. की नवसाला पावणं म्हणजे एक आपल्याकडे पूर्वी कोकणामध्ये कोणतंही लग्न विग्न ठरलं की पहिलं कौल लावायला जायचं देवीला, कुठे काय कुलदेवतेला कौल लावल्याची आम्ही हो म्हणणार नाही. आता कौल कोण देतो, देवी देते की तो पुजारी देतो. तो फुल लावतो. आता फुल लावल्यानंतर तो कसं फुल लावेल, डावीकडे पडेल उजवीकडे पडेल, त्याच्या हातात आहे. देवी मूर्ती आहे, ती काहीच बोलत नाही, ती काहीच करत नाही. पण त्या पुजाऱ्याला जर कौल उजवा हवा असेल तर बरोबर उजव्या फुलाला कमी पाणी लावेल आणि डाव्या पाण्याला चिटकून ठेवेल. मग कौल कोण देतो, पुजारी देतो. ज्या पुजाऱ्याला राग असेल ह्याला त्याचं लग्न होऊ नये तर दरवेळी त्याला डावेचं भेटेल, कळलं. म्हणजे देव कौल देत नाही, पण लोक काय तर अरे देवीने नाही म्हटलं आता आम्ही लग्न करत नाही. असे बऱ्याच लोकांचं जीवनामध्ये आपल्याकडे लोक जे नामधारकपूर्वी यायचे माझ्याकडे, त्यांचं असंच अंधश्रद्धेतून आपल्या जीवनात दुःख निर्माण केलेली होती बरीच. एकदा त्या नवसाचे कर्मकांड, कौल लावणं किंवा उगीच कल्पनेतून नवस करणं, ह्या अंधश्रद्धा जर आपल्या दूर झाल्या तर आपण शुद्ध मनाने सगळीकडे ईश्वरत्व पाहू शकतो. देवळातली मूर्ती ही माणसाने बनवलेला देव आहे आणि तुम्ही प्रत्येक जण हा परमेश्वरातून निर्माण झालेला देव आहे. कोणाला भजायचं हे तुम्ही ठरवा. लक्षात घ्या, इथे प्रत्येक माणूस हा कोणी बनवलेला नाहीये, तो निर्माण झालेला आहे, स्वयंभू आहे. आणि मूर्ती ही माणूस घडवतो. मूर्ती आपोआप आकाशात म्हणतात स्वयंभू मारुती, स्वयंभू. कोणीतरी बनवलेली मूर्ती आहे, ती नव्हती, कधीतरी दिसत नव्हती, कधीतरी ती कुठे पुरली गेली होती आणि ती नंतर बाहेर काढली, ती स्वयंभू झाली. मूर्ती कधी दगड स्वयंभू आहे, पण आकाराला आलेली मूर्ती ही स्वयंभू कधीच नसते. ही साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, पण आपण त्या अंधश्रद्धेतून तिथे स्वयंभू म्हणून श्रद्धेने करतो. पण श्रद्धेने देवाचं स्मरण करणं वाईट नाही, श्रद्धेने मूर्तीची पूजा करणं वाईट नाही, पण कर्मकांड करणं वाईट. पूजा म्हणजे श्रद्धा वाईट नाहीये, पण त्याच्या पायी तुम्ही कर्मकांड करायला लागतं. की मग कोणी अगदी माणसाचा बळी देण्यापर्यंत कर्मकांड, नकारात्मक गोष्टी करायला लागतात लोक आणि त्याच्यातून जीवनामध्ये दुःख निर्माण करतात. म्हणून श्रद्धा ही डोळस पाहिजे, श्रद्धा ही ज्ञानावर अधिष्ठित पाहिजे आणि श्रद्धेतून सत्कर्मच आपल्याकडे झालं पाहिजे. 3 गोष्टी लक्षात ठेवा तर ती श्रद्धा करी. ज्या श्रद्धेतून आपल्याकडनं दुष्कर्म जर होत असेल तर ती श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. आपण आपल्या सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून हे ज्ञान आत्मसात करत असतो. लक्षात ठेवा, सद्गुरूंनी जेव्हा हे ज्ञान देतात त्यावेळेला आपल्याला ते पचत नाही. आपल्या कल्पनेत जातो, आपण नवीन नवीन ज्या जीवनात आलेलो असतो, आपल्या मनामध्ये आपली कुलदेवता माहिती आहे, आपले सगळे देव बिव त्यांच्यावर आपली श्रद्धा असते. रोज दरवर्षी सत्यनारायणी पूजा केलीच पाहिजे ही आपल्याकडे एक श्रद्धा असते. आणि जेव्हा तुम्ही जीवन आले की त्यावेळेला पूर्वीच्या काळातली गोष्ट सांगतो की एकदा महाराज सांगायला लागले की परमेश्वर नेमका कसा आहे. ह्या सगळ्या आपल्या अंधश्रद्धा आहेत.
आणि त्या अंधश्रद्धेतून आपण काहीच मिळवत नाही, काहीच आपला फायदा होत नसतो. फक्त मनाचं एक समाधान तेवढ्यापुरते आपण करत असतो आणि जीवनामध्ये जे आपल्याला आवश्यक आहे कारण तिथे आपलं लक्ष जात नाही. म्हणून माणसातला देव पाहायला लागा, तर जगामध्ये सगळं काही आनंदी आनंद सुरू होईल. एवढंच फक्त बघता आलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून महाराजांचा एक अमृत जातो. एखादा प्रश्न विचारून आपण ते आज घेऊ की देवाच्या ओळखीतून परमार्थाची सुरुवात होते आणि स्वयं देव होण्यात त्या परमार्थाची सांगता होते. म्हणजे नेमकं काय, तर देवाची ओळख झाली पाहिजे. म्हणजे आपण हा जो परमेश्वर म्हणून म्हणतो आहोत, ही परमेश्वरी शक्ती कशी आहे, तर ती अनंत स्वरूप आहे. त्या अनंत स्वरूपाला आकार नाहीये, रंग नाहीये, रूप नाहीये, गंध नाहीये, काही नाहीये, पण ती आहे म्हणून सगळं विश्व आहे, म्हणून आपण आहोत. ती शक्ती अनंत स्वरूप. म्हणजे आता इथे जे आपल्यासमोर मध्ये काहीच नाही दिसत, तिथे काय आहे, तिथे आहे आकाश आहे, वायू आहे, जलतत्व आहे, तेजतत्व आहे, सर्व आहे. पण ह्या सर्वाला व्यापून जी शक्ती आहे ती त्याला आपण चित्ताकाश म्हणतो, म्हणजेच परमेश्वरी शक्ती आहे. आता क्षणोक्षणी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण परमेश्वरात आहोत आणि आपल्या ठिकाणी परमेश्वरी शक्ती नांदते. म्हणजे पाण्यामध्ये जर बर्फ टाकला तर बर्फ कशात आहे, पाण्यात आहे, आणि बर्फात काय आहे, तसे आपण आहोत. पण ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. देवाच्या ओळखीतून परमार्थाची सुरुवात आहे. खरा देव कुठे आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. हृदयात म्हणजे ही जी जाणीव आहे किंवा हे बहिर्मन अंतर्मन म्हणून जे आपण म्हणतो, तर तिथे अंतर्मन म्हणून आणि बहिर्मन हे दोन्ही, ही मुळात ईश्वरी शक्ती आहे. आणि ही ईश्वरी शक्ती आहे, ही ओळख जर आपल्याला व्यवस्थित झाली की आपण म्हणणारी ते त्या अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे, ती ईश्वरी शक्ती आहे. म्हणून आपलं सगळं जीवन परमेश्वराचं आहे. आपलं सगळं जे कर्म आपण करतो ते सुद्धा त्याच्यामुळे करतोय. ती शक्ती नसेल तर आपल्याकडनं काही होऊ शकत नाही. ही जर प्रचंड श्रद्धा आपल्याकडे यायला लागेल आणि त्या अनुभूतीतून आपण जीवनाकडे पाहायला लागू, तेव्हा आपला अहंकार बाजूला गेलेला असेल. म्हणून आधी देवाची ओळख ही शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या आधारे आपण पुन्हा 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 मी म्हणून कोणीच नाहीये, आहे ती परमेश्वरी शक्ती सर्व रूपारूपाने कार्यरत आहे. या भावा जेव्हा सगळीकडे ती पाहायला लागते तेव्हा हळूहळू ती शक्ती स्वयंदेव होऊन जाते. म्हणून आहे फक्त थोडासा फरक, पण तोच करायला जन्म कमी पडतो, आयुष्य कमी पडतं आपलं. जर साधक जो मनापासून प्रयत्न करायला लागेल की देवाची ओळख करून दिली, कोण आहे तू, ईश्वर आहेस, ही ओळख आहे. पण ही ओळख प्रत्येकाला होतेच असं नाही, ते फक्त शाब्दिक म्हणतात. इथे आपल्या ठिकाणी सतत हे ईश्वरत्व आहे आणि हे ईश्वरत्व त्या अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे. समुद्राची जशी लाट तसे आपण त्या अनंत स्वरूपाचं लाट आहोत, स्फुरण आहोत. आणि म्हणून प्रत्येक रूपाकडे पाहताना ती ईश्वरी शक्तीच आहे. म्हणजे ती समुद्राची म्हणजे अनंत स्वरूपाचीच लाट आहे. ही देवाची ओळख आहे. पण ही ओळख प्रत्येकाला धरता येत नाही, विसरतो आपण. विसरतो म्हणजे काय, मी आणि माझं आपलं सगळं चालू असतं. जरा तुम्ही बाहेर गेलात की चला माझ्या घरी जाऊया, होता ना, की इथे माझं इतकं घट्ट झालेलं असतं की इथे आपल्याला बाकीच्या गोष्टी कळत नाही. म्हणून खरा परमार्थ कळण्यासाठी सद्गुरूंच्या ज्ञानाची कास धरता आली पाहिजे, तिथे तळमळ पाहिजे, तिथे पुन्हा पुन्हा चिंतन पाहिजे. त्याशिवाय बाकीची सगळी केलेली मार्ग कर्मकांड ठरतात. माझेनी अनुसंधाने विण, काय सांगितलंय, तप होम दान धर्म सर्वही अधर्म जाण मत भजन ते नव्हे, असं एकनाथ महाराज सांगतात. जर तिथे अनुसंधान नसेल तर तू तप करत असेल तरी तो अधर्म आहे, होम करत असेल तरी तो अधर्म आहे, प्रार्थना म्हणत असेल तरी तो अधर्म आहे. मग आता तुम्हाला मी विचारतो, तुम्ही उपासना न करता तुम्ही म्हणा आम्ही खूप मोठं कार्य करतो, पण जर तिथे तुम्हाला देवाचं अनुसंधान नसेल तर काय होईल, धर्म होईल. पण हे समजायला लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे ना. लोकांना वाटतं सद्गुरूने आम्हाला उपासनेचं करा म्हणजे आम्ही करणार, करा, बरोबर आहे, का वाईट काहीच नाही. ज्यावेळेला आपल्याला एकत्र बसायचं असेल त्यावेळेला एक
लोकांना दुसरं काही माहीत नसतं त्यावेळेला सुरुवातीची गोष्ट आहे तिथे ही उपासना येतं, म्हणजे हरिपाठ करा. म्हणजे तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं तर बोध हळूहळू तुमच्या लक्षात येईल. ज्ञानेश्वरांनी आपल्याला काय सांगितलंय? नामस्मरण करा सांगितलंय. सगळे जे अभंग जेव्हा 26 अभंग जेव्हा तुम्ही म्हणाल तर शेवटी काय सांगितलं त्यांनी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग किती जण हरिमुखे म्हणतात? नुसतं हरी पण मुखाने म्हणत नाही आणि मग हरीच्या मुखाने हरिमुखे म्हणा हा भागच वेगळा झाला. बोध घ्यायचा आहे तो हा असा घेता आला पाहिजे. आणि तो जर बोध आपल्याला घेता आला नाही तर त्यावेळेला ते कर्म हे कर्मकांड होतं. कर्मकांडातून आपल्या जीवनामध्ये काही बदल होत नाही. थोड्या वेळापुरते ते वाईट नाहीये. म्हणजे महाराज म्हणतात बऱ्याच वेळेला बरं आहे पण खरं नाही. लक्षात, महाराजांचे शब्द सांगतो तुम्हाला. बरं आहे पण खरं नाही. खरं नाही म्हणजे काय? आपल्याला इथे ही ईश्वरी शक्ती नांदते आहे हे स्मरण म्हणजे नामस्मरण. प्रत्येक रूपामध्ये ईश्वरी शक्ती नांदते हे लक्षात ठेवणं म्हणजेच ईश्वर स्मरण. हे ईश्वर स्मरण जर आपल्याला होत असेल तर हरिपाठ करायची काहीच आवश्यकता नाही. हरिपाठामध्ये हेच ज्ञानेश्वर माऊली सांगितलं की हेच प्रत्येकावेळेस की काय तो अभंग आहे, सर्व घटी राम देहादेही सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. म्हणजे काय? प्रत्येक घटाघटामध्ये राम आहे, प्रत्येक देहादेहामध्ये राम. म्हणजे आपण जे सांगतो प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्ती आहे. दुसऱ्या भाषेत सर्व घटी राम देहादेही एक. प्रत्येक देहादेहामध्ये तो एकच राम आहे. सूर्यप्रकाशक जसं सूर्य एक आणि त्याच्या अनंत किरण प्रकाशक आहे, म्हणजे हा सगळ्यांचा प्रकाश सूर्य आहे, तसा जो राम म्हणजे ते अनंत स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. हे सर्वांचा तो एकच राम, तोच राम सर्व रूपाने प्रगट आहे. ते स्मरण कर. कोण किती स्मरण करतं? नाही, आम्ही हरिपाठ करतो, आम्ही उपासना करतो. लोक खरं वाईट काहीच नाहीये, बरं आहे पण खरं नाही. जर आपल्याला खरोखर आपल्या जीवनामध्ये जर सुधारणा करायची असेल तर आपल्याला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाहीये. प्रत्येकाने लक्षात ठेवा. नुसतं आम्हाला एवढंच आहे ना आम्ही एवढंच करतो बरं वाटतं असं म्हणणारे बरेच लोक आहेत. वाईट काहीच नाही. परत म्हणतो मी, बरं आहे पण खरं नाहीये. खरं काय? प्रत्येकाला ह्या ईश्वरत्वातून जीवन जगण्याचा अभ्यास करावाच लागतो आणि केलाच पाहिजे. त्याशिवाय बदल होणार नाही. तुम्ही किती ह्या पद्धतीने इकडे जातो तिकडे जातो इकडे धावतो, सगळी धावाधाव असते, शेवटी हातामध्ये काहीच मिळणार नाही. शेवटच्या क्षणी ह्याच्यासाठी होता केला वाटतास, शेवटचा क्षण गोड व्हावा म्हणतो ना. शेवटचा क्षण नाही, प्रत्येक जीवन जगत असलेला क्षण गोड झाला पाहिजे असेल तर हा ईश्वर प्रत्येकाला कळला पाहिजे. ज्यावेळेला आपल्याला हा ईश्वर कळेल तेव्हा आपलं बोलणं, आपलं वागणं, प्रत्येकाशी आपण संबंध कसा जोडतो, इथे आपल्या वागण्यामध्ये फरक पडेल. लक्षात ठेवा. समोरचा माणूस कसाही वागो, आपल्या चेहऱ्यावरचं स्मित हटलं नाही पाहिजे. एका कोणतरी सुंदर सांगितलेलं आहे की आपल्या चेहऱ्यावरचं जे स्मितहास्य आहे ती परमेश्वराची सही आहे, पण आपण मनात द्वेष ठेवतो, घृणा ठेवतो आणि त्या सहीचा अपमान करतो. आपणच करतो. म्हणून नेमकं काय घ्यायचंय? अभ्यास म्हणजे नेमकं काय आहे? अभ्यास म्हणजे सर्वत्र ही ईश्वरी शक्ती नांदते आहे, त्याचं सतत स्मरण आपल्याला असायला हवं आणि त्या स्मरणातून आपलं जीवन जगायचं. हाच परमार्थ आहे. ह्याच्या दुसरा कसला परमार्थच नाही. तुम्ही उपास करू नका, तीर्थयात्रा जाऊ नका, देवळात जाऊ नका, उपासना यत्न करू नका. पण जर तुम्हाला ईश्वरच आहे हे जर प्रत्येकाच्या ठिकाणी पाहण्याची जर एकदा युक्ती कळली आणि त्या अंगातून तुमचं आचरण जर बदलायला लागलं तर तुम्ही पारमार्थिक झाला, आध्यात्मिक झाला. नाही तर अध्यात्माच्या नावाने आम्ही उपास करतो, रतवैकल्य करतो, पूजा अर्चा करतो, हे सगळं करणारे भरपूर लोक आहेत. म्हणून जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये हे पारमार्थिक सत्य आत्मसात करायचं असेल तर त्यासाठी प्रत्येकाला अभ्यास हा करावाच लागतो. पटकन ते येणार नाही. परत लक्षात ठेवा की आपलं अंतर्मन अजब आहे. हे अंतर्मनच ईश्वर आहे. म्हणून अंतर्मन ईश्वरासारखं आहे पण आज ईश्वर नाही. कारण ते चित्र विचित्र काही करू शकतं.
तुम्ही चांगलं चांगलं बोलता बोलता मध्ये तुम्हाला राग यायला लागतो, पण जरा असं बोललं की आपण चिडतो ना पटकन. आता हेच अंतर ज्याला ईश्वर म्हणे तेच चिडतं, मग त्याला कसं म्हणायचं? म्हणून ते जीवरूपात आहे आणि त्याचं परिवर्तन आपल्याला घडवण्यासाठी अभ्यास करायचा. आणि त्याचं परिवर्तन कोणीच बदलायचं, आपणच आपल्याला बदलायचं आहे. दुसऱ्याला आपण सुधारू शकत नाही, जगाला तुम्ही सुधारू शकत नाही. राम होता, सगळं जग सुधारलं असताना भगवान राम म्हणतो आपण. रावणाला पण सुधारू शकला नाही किंवा त्या धोब्यालाही सुधारू शकला नाही, त्याने स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्ण होते तेही त्याही वेळा त्यांनी जगाला सुधारण्याचं म्हणजे ते त्यांच्यावरून मार्गदर्शन केलं. म्हणून दुर्योधन सुधारला का? दुःशासन सुधारला का? कारण माणूस स्वतः सुधारायला पाहिजे. ज्याला वाटतं मला सुधारायचं तोच सुधारू शकतो. दुसरा जर तुम्ही किती त्याच्यावर अगदी डोकं फोडा तो सुधारणार नाही. म्हणून दुसऱ्यांना सुधारायला धावू नका, आधी स्वतःला सुधारायचा प्रयत्न करा. स्वार्थी व्हा. आपल्याला सुधारायचं आहे. आपल्याला सुधारायचं म्हणजे आपलं विचार, आपले उपचार, आपलं आचरण हे अशा पद्धतीत झालं पाहिजे की त्यामुळे सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे. तुमचं बघून सर्वांना वाटलं पाहिजे आपण पण तसं वागलं पाहिजे. लक्षात घ्या, आपलं वागणं असं असलं पाहिजे की समोरच्याला ते मार्गदर्शन झालं पाहिजे. तेव्हा माणसं तुमच्याकडे धावत येते, तेव्हा तुम्हाला सगळीकडे आनंद कसा घेता येईल ते कळेल. म्हणून हा सगळा आनंद जो घ्यायचा आहे जीवनात, शेवटी हवं काय? आनंद हवाय, प्रत्येकाला सुख हवंय, शांती हवी आहे, समाधान हवंय, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नको. पण तेच हवंय म्हणतो, पण ते कळत नाही आपल्याला हवं. आपण त्यासाठी पैसा हवा म्हणतो, धावपळ हवी, सत्ता हवी, ह्यासाठी लोक भांडतायत. इथे शांती सुख समाधान साठी करतायत हेच विसरले लोक. मग आपल्याला हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला हे जे करायचंय, सद्गुरूने आपल्याला जे ज्ञान दिलंय ना, ते आपलं मन शांती सुख समाधानाने भरलं पाहिजे. पाहताना सगळीकडे आपली दृष्टीच अशी असली पाहिजे की त्याच्यातून सर्वांचं भलं झालं पाहिजे. म्हणून ज्ञानदृष्टी त्याला म्हणतात, ज्ञानदृष्टी. ज्ञानातून प्रत्येकाकडे पाहता आलं पाहिजे की सर्वत्र ईश्वरी शक्ती नांदते आणि सर्वांचं भलं झालं पाहिजे. दोन्ही गोष्टी दिल्या. म्हणून सर्वांचं भलं झालं पाहिजे. मनातून आपल्या ठिकाणी सतत करुणा प्रगट झाली पाहिजे. तोंडाने बोलावं, नाही बोलू म्हणून पण नाही, पण तोंडाने बोलणं, आतून भलताच विचार कर, बरं आहे पण खरं नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून आपण जे धावपळ करतो, धडपळ, प्रत्येक स्वतःचा विचार करतो. तुमचं वय किती आहे, किती दिवस राहिले आहे की नाही? कारण माहितीये का तुम्ही एवढे वर्षाची सुधारणा गॅरंटी आहे कोणाची? आत्ता दिसलं उद्या दिसणार नाही. अरे घेऊन जा ना आधी, काय सांगू शकत नाही. मग तुम्ही आता जर हे सुख शांती समाधान मिळवण्याचं शास्त्र समजून नाही घेतलं तर पुढच्या जन्मात पण हे सगळं करावंच लागणार परत तुम्हाला. तिथे बरेच सद्गुरू भेटावे लागतील. आता जर ह्या जन्मात मिळून सद्गुरूंच्याकडे येऊन जर झालं तर पुढच्या जन्मात सद्गुरू कशा तुम्हाला जवळ करतील? असं तो मार्ग वेगळा आहे. पण ह्या जन्मात आपल्याला सुधारायचं आहे हे लक्षात ठेवा. ह्या जन्मात सगळं मिळवायचं आहे. पुढचा जन्म आपोआप चांगला व्हायला लागेल. आणि म्हणून ही वेळ कमी आहे ही लक्षात घ्या. वेळ खूप नाहीये. जो 50शीचा आहे त्यालाही वेळ कमी आणि जो 70चा आहे त्यालाही वेळ कमी आहे. म्हणून वेळ किती आहे आपल्याला माहीत नाही. म्हणून इतकं प्रयत्नपूर्वक रोजचा दिवस आपल्याला ह्यासाठी वापरायचा, अभ्यासासाठी. सद्गुरू कृपेने जर ज्ञान आपल्याला जर मिळत आहे तर त्या ज्ञानाची किंमत आपल्याला नाहीये. त्यामुळे आपण ह्या भक्तीसाठी धावतो पळतो. सगळे बरीच मंडळी, आपली नामधारक सुद्धा मंडळी पाहतो आपण, जत्रा करतात सगळे लोक. जत्रेला जातात म्हणजे कोणी देवाला जात नाही. देवाच्या जत्रेला जातो म्हणतात, फिरतात कुठे? जत्रेमध्ये फिरत जातात, देवाकडे जातच नाही कोण. गेले तर गर्दीतून नुसतं लांबून दर्शन कर, कळसाला माझं दर्शन निघतात. असा देव सगळ्यांना हवा आहे. आणि जत्रा मात्र सगळ्यांना हवी असते. मौज मजा, हसणं बिसणं, त्याच्यात खूप आनंद आहे. इकडे हे खाण्याला मिळतं, ते प्यायला मिळतं आणि त्याच्यातच खुश असतात. बघा, लोकांनी आम्हाला मान दिला, लोकांनी सन्मान केला, ह्याच्यात खुश आहे. लोकांच्या मान सन्मानाने आपण मोठे होणार नाही. आपल्या ठिकाणी ही जी सद्भावना आहे, ईश्वरत्वाची भावना आहे, ती जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत खरा परमेश्वर आपल्याला कळलेलाच नाही. तो परमेश्वर कळण्यासाठी आपलं आचरण सुधारण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाने आपलं, दुसऱ्याचं आचरण बघायला जाऊ नका. तो असा वागतो तसा वागतो ते नका हो. आपलं निरीक्षण आणि आपलं परीक्षण हे सतत पाहिजे की ते आपलं वागण्यामध्ये कुठे चुकतंय हे मला जर कळालं तर मी सुधारणार. मला कळतच नाही तर मी सुधारणार कसं?
दुसऱ्यांनी सांगून मी काय सुधारणार, दुसऱ्यांनी सांगून चुकतो तर मला उलट आणखी राग येणार. असा कसा सांगतोस तू? होतं ना, आता जीवनतेतल्या माणसाला सांगितलं तू अहंकार आहेस म्हणून बोला बघा. अरे असा अहंकार फुलफुलतो तू कोण शहाण्या समजतो का म्हणतील वरती. आपल्या एका नामधारकाला, जुन्या नामधारकाला एक नाव नाही सांगत, तर त्याला वरील एका याने सांगितलं तुम्ही बोलता होईल तुमच्यातून अहंकार दिसतो, तू समजतोस काय स्वतःला म्हणता, तू माझा अहंकार काढतो, तू कोण सांगणार शहाणा म्हणत. म्हणजे अहंकार आपोआप प्रकट होतो कळलं. म्हणून कोणी आपल्याला जर तो अहंकारी म्हटलं तर हात जोडा, बरोबर बोलतो बाबा मी सावध होतो. कारण प्रत्येकाला अहंकार आहेच. अहंकार कुठे नाही असं नाहीच आहे. जगामध्ये देव आहे का प्रश्न आहे, पण जगामध्ये अहंकार आहे का 100% आहे. उत्तर आहे. कारण तो देव आहे तोच लपलेला आहे आणि अहंकार जागा आहे. आपल्याला हे उलट चक्र फिरवायचं आहे आणि त्यासाठी ज्याचा त्यानेच अभ्यास करायचा आहे, मार्गदर्शन घ्यायचं आहे. पण श्रवण, मनन, चिंतन आणि साधना या प्रत्येकाकडे व्हायचं. तर बाकीचे मार्ग हे वरवरचे आहेत, पण सद्गुरूंनी दिलेला हा जो खरा मार्ग आहे त्याची कास प्रत्येक साधकाने धरली पाहिजे आणि त्याच्यातून आपलाच आपण उद्धार करून घेतला पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांचा उद्धार हो अशा आणि सगळ्यांना ही बुद्धी प्राप्त हो की आपल्याला खरं परमार्थ कुठे सिद्ध करायचं आहे. स्वतःला सिद्ध, कोणाला सिद्ध करून दाखवायला जायचं नाही, सर्टिफिकेट घ्यायला जायचं नाही. तुम्ही कोणते मोठे झालात या भानगडीत पडलं की अडकलात परत. जिथे आहात तिथे आनंदात कसं राहायचं एवढ्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे आणि तो परमार्थ सर्वांना जमू दे एवढी सद्गुरू चरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.